नमस्कार, मी रुही किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा। तर अक्षय तृतीयानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज मी आम्रखंड आणि पुरी त्यासोबत फ्रूट कस्टर्ड सुद्धा दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। आम्रखंडसाठी मी दही रात्री ओव्हरनाईट बांधून ठेवलं होतं, त्यामधलं पाणी एक्स्ट्राचं जे असतं ते निघून जाण्यासाठी। आता जे दही आहे ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हा एक आंब्याचा पल्प आहे, तो आपण मिक्सर मधून जरा फिरवून घेऊया। अंकर्डला जर आपण फेटून घेऊया छान स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत। त्यामध्ये पिठी साखर आणि मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आंब्याचा रस। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी बनवलेला आम्रखंड आपला तयार आहे। ते आपण एका एअरटाईट कंटेनर मध्ये ट्रान्सफर करून फ्रीज मध्ये थंड करायसाठी ठेवून देऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पावडर सुद्धा घालू शकता। मी त्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून फ्रीज मध्ये ठेवून देते। पुरीसाठी आपण तेल गरम करत ठेवूया। पुरीसाठी आपण 2 बाउल पीठ घेतलेला आहे आणि त्यासाठी 2 चमचे रवा 15 मिनिटं भिजवून ठेवला होता, तो घेतला आहे। थोडीशी साखर, त्याच्याने कलर खूप छान येतो पुरीला, आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। पुरीचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पीठ चपातीपेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे, जेणेकरून पुऱ्या खूप सॉफ्ट आणि फुलून येतात वरती। पीठ छान मळून झालंय, ते आता 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। तेल गरम झालेलं आहे, तर आपण आता पुऱ्या करून घेऊयात। पुरी लाटताना चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची। बघू शकता पुरी एकदम टम्म फुगलेली आहे।
सगळ्यात आधी कस्टर्डसाठी आपण अर्धा लिटर दूध गरम करून घेणार आहोत. दूध आता गरम झालेलं आहे. आपण त्याचं आता कस्टर्ड कसं बनवायचं ते बघूया. गॅस मंद करून 2 चमचे कस्टर्ड पावडर, त्यामध्ये थंड दूध घेऊन मिक्स करून घेऊया. कस्टर्ड पावडर जर डायरेक्ट ऍड केली तर त्याचे गुटली गुटली बनतात, म्हणून छान मिक्स करून घेऊया. कस्टर्ड पावडर तुम्ही फ्लेवर वाली यूज करू शकता, पण फ्रूट कस्टर्ड साठी व्हॅनिला फ्लेवरच छान लागतो. अधून मधून दूध हलवत राहायचंय, कारण की त्याला मलाई नाही जमली पाहिजे. आता आपण हे दुधामध्ये हळूहळू मिक्स करायचं आणि हलवत सुद्धा राहायचं. एक 10 मिनिटं अजून घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं. चार टेबलस्पून साखर ऍड करूया आणि छान विरघळेपर्यंत हलवून घेऊया. गॅस मंद बारीकच ठेवायचा आहे. रेडी झालेलं कस्टर्ड एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि थंड करायला फ्रीज मध्ये ठेवूया. आपलं कस्टर्ड रूम टेम्परेचरला आलंय, तर आता त्याच्यामध्ये सगळे फ्रुट्स मिक्स करून घेऊया. फ्रूट मिक्स झालेत, तर आपण आता ते थंड करून सुद्धा खाऊ शकतो किंवा सेम कन्सिस्टन्सीला सर्व करून तुम्हाला हवे तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा ऍड करू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला आपलं समजा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटत राहू.